सातारा जिल्ह्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण, 15 वर्षाच्या आतील 4 मुलांवर उपचार. साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात 2, खासगी रुग्णालयात 1 तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात 1. चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. प्रयोगशाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर जीबीएसचे निदान होणार स्पष्ट. दूषित पाणी आणि दूषित अन्नापासून जीबीएसचा धोका. अचानक हातपाय लुळे पडले असतील तर शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांची माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये 4 अॅक्यूट प्रोग्रेसिव्ह ऑन्सेट ऑफ विकनेसचे रुग्ण सापडलेले आहेत. ही सर्व लहान मुलं आहेत जी 15 वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या 4ही मुलांना आपण 2 मुलं शासकीय रुग्णालयात, 1 खासगी रुग्णालयात आणि 1 कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत. ह्या 4ही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत. त्यांचा अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जीबीएसचे आहेत असं म्हणू शकत नाही आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्याबाबत खात्रीनं बोलता येईल. आमच्या नियमित अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस म्हणजे अचानक येणारा लोळेपणाचा 15 वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण प्राथमिक केंद्र स्तरावर गाव पातळीवर चालू असतं. त्यातून सापडलेले हे 4 रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत नक्की रुग्ण सांगता येईल. सर, नेमकं ही लक्षण कशा पद्धतीचे असतात, ही नेमकं कशा पद्धतीने काळजी घ्यावी? यामध्ये सध्या जे आपल्याकडे जीबीएस रुग्ण पुण्यामध्ये आढळले त्यातलं बहुतांशी कारण आपल्याला दूषित पाणी पुरवठा असं दिसून येत आहे. तर आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आपण दूषित पाणी पुरवठा आणि दूषित अन्न यामुळे होणाऱ्या आजारांसाठी ज्या सर्व प्रकारच्या काळजी घ्यायच्या आहेत त्या काळजी घेतल्यास आपल्याला या आजाराचा धोका संभावत नाही. आणि त्याचबरोबर सध्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी. जर कुणाला अशी हातापायात अचानक येणारा लोळेपणा असा रुग्ण आढळला तर त्यांनी नजीकच्या शासकीय संस्थेशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना योग्य ते औषधोपचार देता येतील. औषधोपचारानंतर हे रुग्ण बऱ्यापैकी कव्हर होतात. मेजॉरिटी रुग्ण यातले सपोर्टिव्ह औषधोपचारांनी बरे होतात. काही रुग्णांना आयसीयू मध्ये किंवा इम्युनोथेरपीची गरज पडते किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते. या सर्व सुविधा आता सध्या स्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारणतः वयोमर्यादा कशी असते? आता जे मी पुणे जिल्ह्याची आकडेवारी बघितली तर पुणे जिल्ह्यात सर्व वयोगटात समान प्रमाणात अगदी 10 वर्षापासून 60 वर्षापेक्षा जास्त नागरिकांच्या मध्ये समान प्रमाणातच रुग्ण आढळले. एखादा विशिष्ट वयोगट जास्त बाधित झालाय असं काय सद्यस्थितीत आढळून येत नाही. परंतु सातारा जिल्ह्यात तर ही सगळी मुलं आहेत ती 15 वर्षाच्या आतली आहेत. साहेब, असे रुग्ण जर आढळले तर त्यासाठी वैद्यकीय पथक आपल्याविषयी रेडी आहे का? आपल्याकडे अशा रुग्णांना तपासण्यासाठी आपण आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 27 जानेवारी रोजी प्रशिक्षण घेतलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत बेसिक ज्ञान दिलेलं आहे. त्यांनी सर्वे करून ते रुग्णांचं संशयित रुग्णांना नजीक शासकीय संस्थेत आल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार आणि संदर्भ सेवा या दोन्ही व्यवस्था आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत. त्यासाठीच्या ज्या सुव्यवस्था केल्या कोणते हॉस्पिटल आहेत का आपल्याकडे याबाबतचे जे गंभीर रुग्णांसाठी सामान्य रुग्णालय सातारा या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे.